दोन सलामीर फलंदाज पाहायला मिळत आहेत. जयदास पाटील त्याच्या सोबतीला आपण पाहतोय. विजय शेळके आपण जरूर पाहतोय. पहिला बॉल गेम इज ऑन. पहिलाच बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मध्ये भन्नाट वेग होता. त्यानंतर ऑप्टिकडून बॉल आपल्याला जाताना जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय उमेश कानावकर. हाय बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये 1-0 झालाय. लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल झालाय. शेवटच्या क्षणाला बॉलची अडवणी केली जाईल. गुड फिल्डिंग. आणि तिथे मात्र तत्पुरती या बॉलवर धावा कंप्लीट होतील त्या 3. आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 3 रन्स ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावर लागतील. 2 बॉलचा खेळ समाप्त. एका बाजूला पाली एका बाजूला नावडे. सेमीफायनल 1 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या लढती आपल्याला जरूर अनुभवायला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. उमेश कानावकर आपण जरूर पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण जरूर पाहतोय. विजय शेळके ऑन स्ट्राईक तयार आहे. हा बॉल चपराक लगावले. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. उचलतील फेकतील तोपर्यंत एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे जाऊन पोहोचलाय तो 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन बोर्ड. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. फटका चांगलाय. शेवटच्या क्षणाला तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. टिपलाय झेल संपलाय जयदास पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. तर चेक केले जाईल. फलंदाज बाद असणारे. तिथे मात्र खूप सारं अंतर होतं. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपक शेळके. दीपक शेळकेला आपण जरूर पाहतोय. 4 धावा धावफलकावर लागलेत. 4 बॉलचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार उमेश कानावकर. हा बॉल वेगवान गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना आपण जरूर पाहतोय. गती दाखवत असताना नियंत्रित टप्पा त्यानंतर लाईन सुरेख लेन सुरेख आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हाई बॉल ऑफ स्टिकला क्लोज होता. डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगता यांनी शेर पहिलं षटक होईल समाप्त. फर्स्ट ओव्हर एंड. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवर 1 धाव आली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय नितीन कोहली. 5 धावा धावफलकावर लागतील. चला स्पीड अप करा. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक दीपक शेळके आपण जरूर पाहतोय. दुसरा बॉल या षटकातील.
हा बॉल तिथे मात्र उंचवर धरू गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. लॉंग स्टॉपला बॉल तिथे मात्र फरार होतोय. शेवटच्या क्षणाला बॉल निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 9. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर 9 धावा फलकावर लागले. 2 षटकांची ही मॅच. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज नितीन कोहली. स्ट्राईकला दीपक शिर्के. हा बॉल समोरून काढला. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. तीन बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील आपण जरूर पाहतोय चौथा बॉल. हाई बॉल आपण जरूर पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन. अजून एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये किती धावा येतील? 9 धावा धावफलकावर लागलेत. एका बाजूला पाली, एका बाजूला आपण पाहतोय नावडे संघ. नितीन कोहली पुन्हा एकदा तयार. हा बॉल ऑफसाईडला चपराक दिली आहे जरूर. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. कोणी क्षेत्ररक्षक नसणार आहे. खाली एरिया रिकामी जागा भरली आहे आणि 4 धावा मिळतील. चौकार. या 4 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर लागतील. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल टार्गेट सेट बॉल आहे. किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल लेग साइडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करतायत आणि तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील त्या तब्बल 3. या 3 धावांच्या मदतीने पंच या बॉलवर धावा किती? 3. आणि या 3 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 16. 17 धावांची गरज असणार आहे. येणारे बॉल असतील 12 आणि गरज असणार आहे ती 16 धाव्यांची. 12 बॉल 16चं समीकरण आपण जरूर पाहतोय. इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला 2 संघांमध्ये जरूर पाहायला मिळतं. एका बाजूला नावडे 40+, एका बाजूला पाहतोय पाली 40+. अस्तित्वाची लढाई संघ दोन्ही खेळतायत. कोण जिंकेल कोण हरेल इथे मात्र येणारा काल येणारा वेळ सर्व काही सांगून जाईल. चला नावडे टीम आपले 2 सलामीर फलंदाज लगेच मैदानात उतरावा आणि पाली टीम आपले फिल्डिंग लगेच आपण सजवून घ्या. 17 धावांचं टार्गेट आहे. येणारे 12 बॉल 17ची गरज आहे.
कोण जिंकणार कोण हरणार सेमीफायनल 1 मधील ही लढत. गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज तयार असणारे आपण पाहतोय बालाराम शेलके. स्ट्राईकला फलंदाज अजय कोहली, नॉन स्ट्राईकला फलंदाज उमेश कानवकरला आपण पाहतोय. संघाचे 2 मुख्य खेळाडू रवाना झालेत. तिथे मात्र 17 धाव्यांची गरज आहे. तिथे मात्र नावडे टीमला धावा चेस होतील का डिफेंड होतील. 12 बॉलचा खेळ तिथे आपल्याला जरूर पाहायला मध्ये 2 षटकांची मॅच. गोलंदाज तयार असताना तिथं मात्र बालाराम शेलकेला आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन तयार. गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट होईल. पहिलाच बॉल तिथे मात्र आउटसाइड द आउट ऑफ द पार. एका टप्प्याने बॉल फरार. या बॉलवर चौकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. तिथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार बालाराम शेलके. प्रहार झालाय, आक्रमण झालाय, रणनीती बदलेल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बालाराम शेलके. स्ट्राईकला फलंदाज अजय कोहली, नॉन स्ट्राईकला उमेश कानवकर. आई बॉल इनसाइड थ्रू आणि तिथे मात्र आई बॉल निघून जाईल. 4 धाबींसाठी सलगचा दुसरा चौकार. इनसाइड आउटचा फटका होता. क्षेत्ररक्षक होते तिथे, संधी होती परंतु संधी गमावली आणि या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते 4 धावा मिळतील. सलगचे 2 बॉलवर 2 चौकार. 8 धाब्यांवर संघ धावून पोहोचलाय. अजूनही 9 धाव्यांची गरज आहे. येणारे 10 बॉल 9 ची गरज. सामना समीप चाललाय. इंटरेस्टिंग बॅटल आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर चांगली फटकेबाजी आपल्याला अजय कोहलीची जरूर पाहायला मिळते. नावडे टीम साठी 17 धाब्यांचं टार्गेट आहे. 8 धावा फलकावर लागलेत. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज बालाराम शेलके तयार. रिव्हर्स अटेम्प्ट, उलटा फुलटा. अजून एक सलगचा तिसरा चौकार. धावसंख्या धावून पोहोचेल ती म्हणजे तब्बल 12. आई बॉल फक्त बॉलला दिशा दिली आहे. कोणी क्षेत्ररक्षक नसणारी तिथे मात्र एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि
या बॉलवर 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ धावून पोहोचेल तो म्हणजे तब्बल 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. पहिलं षटक बालाराम शेळके विश्वास दाखवला होता टीमने आणि 14 धावा खर्च केल्यात. मागणी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण जरूर पाहतोय. हाई बॉल रिव्हर्स अटेम्प्ट आणि याही बॉलवर एक सिंगल कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 15. 5 बॉल देखील समाप्त. धावसंख्या 15. 17चं टार्गेट आहे. स्ट्राईकला फलंदाज उमेश खानावकरला आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हाई बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तिथे मात्र सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि विनिंग मुवमेंट. सामना जिंकलाय. मॅच इज क्लोज आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते दादा कंप्लीट टोन आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि सामना जिंकलाय टीम नावडेने. वेल प्लेड बॉईज. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल उमेश खानावकर. द मॅजिकल स्पेल आपल्याला त्याचा जरूर पाहायला मिळाला. 4 धावा खर्च केल्या आणि आपल्याला पाहायला मिळाली एक महत्वपूर्ण विकेट त्याला पाहायला मिळाली. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच उमेश खानावकर. लगेच आपण आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल टीम नावडे. चांगली फाईट आपणही दिली पाली संघ, परंतु शेवटच्या क्षणाला सामना गमावला. आज रात्रभर इम्प्रेस केलं या 2 संघांनी, परंतु शेवटच्या क्षणाला पाली संघाने सामना गमावला आणि वर्चस्व दाखवलं टीम नावडेने. सुरुवात केली होती या स्पर्धेची